तर आजचा रंग हिरवा असल्यामुळे मी सकाळी उठली आणि बेडरूमचे हिरवे पडदे उघडले, बेडवर छान हिरव्या पानांची बेडशीट टाकून दिली, त्यानंतर हिरवा नीम फेस पॅक लावून घेतला आणि हिरवा नीम फेस वॉशनेच मी आज आंघोळ करून घेतली। त्यानंतर हिरवा ड्रेस, हिरवी ओढणी, हिरव्या बांगड्या, हिरवी टिकली, हिरवे कानातले मी घातले, लिपस्टिक हिरवी लावली नाही, केस हिरवे केले नाही, कारण आपल्या घरातल्यांना आपल्यामध्ये देवी दिसली पाहिजे, राक्षसी नाही। त्यानंतर मी हिरव्या पालकाचा पराठा केला, हिरव्या सुरीने हिरवी भेंडी कापून तिची मी भाजी केली, हिरव्या कापडाने गॅस ओटा स्वच्छ करून घेतला, हिरव्या घासणीने हिरवे मग मी धुवून घेतले आणि त्यात ग्रीन टी मी पिऊन घेतला। त्यानंतर माझ्या घरातल्या हरित धनाला मी पाणी घातलं, त्याच्या पानांवर छान स्प्रे केला आणि स्वच्छ करून घेतले। पप्पूच्या पप्पांसाठी मी हिरवा शर्ट आज काढलेला होता, पण ते म्हटले की आजचा रंग हिरवा असल्यामुळे मी हिरवा शर्ट घालणार नाही। मी अजिबात रागवले नाही, म्हटलं आपल्या महादेवावर नवरात्री उत्सवात का रागवायचं ना, नंतर बघू आपण हिशेब काय करायचा तो। नंतर मी देवघरामध्ये छान हिरवी रांगोळी काढली, देवपूजा केली आणि देवी मातेकडे महिलांच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली। आता काही हगंदरी प्रिय लोकांसाठी एक संदेश, तर हे पहा, आपल्या आतमध्ये जे असतं ना तेच बाहेर पडतं, मग ते जेवण असो, आपले विचार असो की आपली नीतिमत्ता असो। समजलं का? नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। वाईट आहे।